नमस्कार मंडळी. आजपर्यंत आपण माझ्या बऱ्याच रेसिपी बघितल्या असतील, परंतु दररोज सकाळचं जे माझं काम असते तर ते अशा प्रकारचं असते. अशा प्रकारचा मला डबा बनावावा लागते आणि दररोज द्यावा लागतो. तर डब्यामध्ये आपण काय काय द्यायचं आहे जेणेकरून ती हेल्दी होईल आणि टेस्टीसुद्धा असेल. तर बघा, सर्वप्रथम मी फुटाणे एका डब्यामध्ये दिलेले आहेत. फुटाण्यामध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम आणि लोहाचा उत्तम स्रोत आहे, म्हणून हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक आहे. त्यानंतर आता आपण वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य ते उकळून त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि कांदा टाकलेला आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि कांदा कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून हे सुद्धा देणार आहे. त्यानंतर महत्त्वाचा भाग म्हणजे सॅलेड. तर सॅलेड हे आपल्या जेवणामध्ये असणं आवश्यक आहे. नियमित सॅलेड खाल्ल्याने शरीराला भरपूर फायबर, जीवनसत्वे, विटॅमिन्स आणि खनिजे मिळतात. त्याच्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते आणि आपलं वजनसुद्धा नियंत्रित राहते. म्हणून मी गाजर, बीट, काकडी इत्यादी दररोज सॅलेडमध्ये डब्यात देत असते. आणि जे बसून काम करतात, त्यांचं दिवसभर बसून करण्याचं काम आहे, त्यांच्यासाठी तर सॅलेड हे हमखास जेवणामध्ये असायलाच पाहिजे. त्यानंतर पोळ्या. तर पोळ्या ह्या कमी तेलाच्या, जास्त तेल न लावता कमी तेलामध्ये पोळ्या शेका आणि अशा प्रकारच्या पोळ्या तुम्ही डब्याला द्या. पोळ्या नरम किंवा मऊ राहण्यासाठी पीठ मळतानाच त्यामध्ये थोडंसं तेल टाका किंवा तूप टाका. त्यानंतर तुम्ही शेकताना तेलाचा वापर करू नका. अशाही पोळ्या अतिशय नरम आणि मऊ राहतात. त्यानंतर आता भाजी. तर आपल्याला भाजी डब्यामध्ये कशी द्यायची, तर शक्यतोवर तुम्ही सुकीच भाजी देत असाल. मी सुद्धा सुकी देते, परंतु त्यामध्ये थोडासा रस्सा असणं आवश्यक आहे. थोडीशी रस्सेदार भाजी असली की जेवण पटापट केल्या जाते आणि खातानाही सुकेपणा जाणवत नाही. तर अशा प्रकारची भाजी बनवा की त्यामध्ये थोडंसं पाणी असेल, पण सगळ्याच भाज्या आपण अशा बनवू शकत नाही, हेही तितकंच खरं आहे. तर आता आपण मिक्स भाजी बनवलेली आहे. त्यानंतर बघा, पोळ्या कशा द्यायच्या, कशी घडी करून द्यायची ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारच्या पोळ्या आपण डब्यामध्ये ठेवल्या म्हणजे त्या पोळ्या हमखास नरम राहतात. तर लगभग माझा डबा तयार झालेला आहे आणि आता मी पॅक करत आहे. तर बघा, चणे, वाफवून घेतलेली मिक्स कडधान्ये, सॅलेड, चपाती आणि भाजी अशा प्रकारचं माझं टिफिन आहे. आणि हे लोकलने प्रवास करणारे, ऑफिसला जाणारे लोकांसाठी हा एकदम परफेक्ट टिफिन आहे. तुम्ही अशा प्रकारचा टिफिन बनवून द्या. बघा, ते निरोगी राहतील, कमीत कमी त्यांना आजार होतील. कारण मेन म्हणजे आपले आजार आपल्या पोटापासून असतात. आपण जर व्यवस्थित जेवण केलं किंवा आपण हेल्दी जेवण केलं तर आपल्याला आजार कमी होतील. आणि महत्त्वाचं म्हणजे पोट चांगलं तर सर्वच चांगलं. आता आपण डब्यामध्ये भाजी टाकलेली आहे आणि सर्व डबे आपण स्टीलचे वापरलेले आहेत. तुम्ही स्टीलचे वापरू शकता किंवा काचेचे. शक्यतोवर प्लास्टिक टाळा, कमीत कमी प्लास्टिकचा वापर करा. तर बघा, आपला टिफिन तयार झालेला आहे आणि आता आपण पॅकसुद्धा केलेला आहे. जर तुम्हाला माझ्या टिफिनची पद्धत आवडली असेल, माझी जेवण करण्याची पद्धत आवडली असेल, तर अवश्य तुम्ही बी ही पद्धत फॉलो करा. तुमच्या घरच्यांना असा प्रकारचा डबा द्या आणि सोबत चमचा द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद मंडळी.